नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी एक हृदयाला भिडणारी एक अशी हृदयस्पर्श कथा घेऊन आली आहे. देवबाप. बेशुद्ध अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल केलं होतं. त्याच्या तोंडातून लाळ गळत होती. श्वास घेण्यास त्याला अवघड जात होतं. विष्ठा, मूत्र त्याने घातलेल्या कपड्यात केले असल्यामुळे अगदी त्याच्याकडे दुर्गंध येत होता. त्याला तात्काळ खोलीत घेऊन त्यावर उपचार सुरू केले होते. त्याचे हृदयाचे ठोके, रक्तदाब अतिप्रमाणात दर्शवत होता. पुढील उपचारांसाठी त्याला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. आधुनिक मशीनद्वारा त्याच्या पूर्ण शरीराची हालचाल क्षणाक्षणाला कळत होती. जणू जीवन मरणाच्या उंबरठ्यावर थकलेलं शरीर घेऊन तो तिथे झोपला होता. रक्त तपासणीचे कार्य पण तातडीने सुरू होते. सलाईन, विविध प्रकारचे इंजेक्शन त्याला मिनिटाला देत होते. बऱ्याच प्रयत्नांनीही त्याची प्रकृती चिंताजनक होती. त्यात त्याला त्याच्या रक्त तपासणीत खूप काही दोष आढळून आले होते. रक्त प्रमाणात कमतरता, किडनीच्या कार्यात अडथळा, पाण्याचे प्रमाण कमी, बरेच दोष दर्शवत होते. तसा तो ह्याच गावचा होता. मोलमजुरी करून त्याने आपले प्रपंच थाटला होता. बघता बघता त्याने त्याच्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडल्या होत्या. दोन्ही मुलांना चांगले शिक्षण देऊन योग्य मार्गाला लावले होते. पत्नीच्या मृत्यूनंतर तो थोडा खालावला होता. मुलं सरकारी नोकरीला असल्यामुळे वेळोवेळी बदली होत असत. तसा तो कधी या मुलाकडे कधी त्या मुलाकडे राहत असे. पण कालांतराने अधिक वृद्ध अवस्थेत स्वतःला सांभाळणे त्याला जमत नसे. चालताना तोल जात असे, दम भरत असे. त्यामुळे तो एका जागेवर पडून राहत होता. सून मुलगा नोकरीला असल्याने बघता बघता त्याच्याकडे दुर्लक्ष करत असे. तरी तो स्वतःला कसाबसा सावरत असे. मुलाची बदली जिल्ह्यात झाल्याने आता त्याचे कुटुंब जिल्ह्यात स्थलांतर करणार होता. त्या अगोदरच दोघा भावात वडिलांना कोण सांभाळणार यावर वाद घालत होता. अशा स्थितीत राहत्या घरात त्याला एकट्याला सोडून स्वतःच्या संसाराचे स्थलांतर मुलाने केले. त्याला वाटलं मोठा भाऊ येऊन वडिलांना सोबत घेऊन जाईल, पण असं काही घडलंच नाही. 4 ते 5 दिवसांनी शेजाऱ्यांनी अचानक पाहिल्यावर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केलं होतं. ही सर्व हकीकत रुग्णालयाचे समितीपत्र भरताना त्याला दाखल केलेल्या शेजाऱ्यांनी कर्मचारी भगिनींना सांगितली होती. बराच वेळ गेला तरी शेजाऱ्यांशिवाय त्यांच्या समाचाराला कोणी आले नव्हते. औषधाच्या जोरावर त्यांनी ती रात्र पार केली होती. सकाळच्या वेळी पण तो त्याच अवस्थेत होता. अर्थ मेलेला, जीवन मरणाच्या उंबरठ्यावर झोपलेल्या सूर्यमध्यावर येण्याच्या वेळेस त्याचे दोन्हीही मुले रुग्णालयात आले होते. डॉक्टरांसोबत वडिलांच्या तब्येतीची चौकशी केली होती. सर्व स्थिती चिंताजनक होती. तरी दोघं भावात हमारी तुमारी चालली होती. रुग्णालयात त्यांच्याकडे कोण थांबणार, बिल कसं भरायचं या वायफट गोष्टी त्यांचा वाद निर्माण झाला होता. ज्या वडिलांनी उपाशी राहून मुलांचं संगोपन केलं होतं तीच मुलं आता वडिलांची जबाबदारी झटकत होती. सारी हकीकत मनाला कशी बोतच होती. स्वतः उपाशी राहून मुलांना पोटभर भाकर तो खाऊ घालत होता आणि आता तीच मुलं स्वतः पोटभर खाऊन बापाला उपाशी मारत होते. कसा हा विचित्र भोग. बाप होण्याची ही शिक्षा. तिथं तो मरण्याची प्रतीक्षा करत बेशुद्ध अवस्थेत निजला होता आणि देव असणारा डॉक्टर त्याला मृत्यूच्या दारातून जीवनाच्या मार्गावर आणण्याचा प्रयत्न करत होता. सारं कसं विचित्र वाटत होतं. त्या देहाची कीव येत होती आणि नकळत पापणी ओली होत होती. मनात एकच प्रार्थना करत होता, तू एकदा असा बाप होऊन पहा, नाहीतर देव याला मरण दे, देव याला मरण दे. आवडली ना कथा? कथा आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.